मधल्या काळामध्ये जी काही युद्धजनित परिस्थिती निर्माण झालेली होती त्यामुळे जहाज सुरक्षित ठेवणं, जहाजाला सुरक्षितपणे जहाजामध्ये असणारं तेल हे भारतामध्ये जे काही निर्यात आयात केलेलं गेलेलं आहे ते सुरक्षितपणे इथपर्यंत पोहोचवणं हे एक मोठं आव्हान या ठिकाणी होतं. इराण इस्रायलच्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये भारतामध्ये पहिलं कच्चं तेल घेऊन सौदी अरेबियातून आलेलं जहाज जे आहे ते आता मुंबईच्या समुद्र किनाऱ्यामध्ये पोहोचलेलं आहे. आणि पुढच्याबद्दल आपण पाहतो की शेंडल नावाचं जहाज आहे ती 1,35,000 मेट्रिक टन आपल्याला सांगून 2 तास जाणार आहे. ठिकाणी पोहोचलेला आहे. आपण पाहू शकतो या ठिकाणी रिफायनरी जाणार आहे. महत्वाचं हे जहाज होतं हे 13 दिवस प्रवास करून हे मुंबईत दाखल झालेलं आहे. म्हणजे जी गॅस टंचाई होती किंवा तेलाची टंचाई जाणवणार होती त्यामुळे ही टंचाई महत्वाचं मुंबईत दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतं. मधल्या काळामध्ये जी काही युद्धजनित परिस्थिती निर्माण झालेली होती त्यामुळे जहाज सुरक्षित ठेवणं, जहाजाला सुरक्षितपणे जहाजामध्ये असणारं तेल हे भारतामध्ये जे काही निर्यात आयात केलेलं गेलेलं आहे ते सुरक्षितपणे इथपर्यंत पोहोचवणं हे एक मोठं आव्हान या ठिकाणी होतं. इराण इस्रायलच्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये भारतामध्ये पहिलं कच्चं तेल घेऊन सौदी अरेबियातून आलेलं जहाज जे आहे ते आता मुंबईच्या समुद्र किनाऱ्यामध्ये पोहोचलेलं आहे. आणि पुढच्याबद्दल आपण पाहतो की शेंडल नावाचं जहाज आहे ती 1,35,000 मेट्रिक टन आपल्याला सांगून 2 तास जाणार आहे. ये सब चीज आ रहा है।